तरुण पिढीवर, उगवत्या पिढीवर माझा विश्वास आहे. त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते निघतील. सिंहासारखा पराक्रम करून ते देशापुढच्या सगळ्या समस्या सोडवतील. युवक मित्रांनो, लोक काहीही म्हणत, आपली जी निश्चित मते आहे त्यांना चिकटून राहा आणि मग जग तुमच्या पायाशी लोळण घेईल याबद्दल खात्री असू द्या. लोक म्हणतात याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, पण मी म्हणतो आधी स्वतःवर विश्वास ठेवा. सारी शक्ती तुमच्यामध्ये आहे हे जाणून घ्या आणि ती प्रगट करा. धैर्याने, शौर्याने पुढे चला. एखाद्या दिवसात किंवा एखाद्या वर्षातही यश आपल्याला मिळेल अशी अपेक्षा बाळगू नका. सर्वोच्च ध्येयाला सदैव चिकटून राहा. लक्षात ठेवा की स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं जीवन हेच शक्तीचं रहस्य आहे. माझ्या तरुण मित्रांनो, सामर्थ्य संपन्न व्हा. हा माझा तुम्हाला उपदेश आहे. गीतेच्या अध्ययना इतकंच फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक जवळ जाऊ शकाल. तुमचे शरीर सुदृढ झाल्यावर गीता तुम्हाला जास्त चांगली समजेल. तुमच्या शरीरातलं रक्त शक्तिशाली झालं की श्रीकृष्णाची अलौकिक प्रतिभा याचं तुम्हाला आणखीन चांगलं आकलन होईल. असं समजा की हे जग ही एक विशाल व्यायामशाळा आहे, जिथे आपण स्वतःचं सामर्थ्य वाढवण्यासाठी येत असतो. एकूणच काय तर जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल तर तुम्ही दुबळेच व्हाल, पण तेजस्वी मानाल तर जग जिंकाल. स्वतःला तेजस्वी मानाल तर जग जिंकाल, अशी प्रेरणा ज्या स्वामी विवेकानंदांनी दिली, त्या स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ आज आपण इथे पुन्हा एकदा जमलेलो आहोत. आणि ही जी पुस्तकं तुमच्या माझ्या आजूबाजूला इथे आपण बघतो, त्या सगळ्या पुस्तकांमधून खरं तर हे एक इतकं विशाल असं भांडार आहे, हा एक इतका विशाल, इतका मोठा सागर आहे की त्यातनं थोडं थोडकं निवडून तुमच्यासमोर आणणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे. मागे आपण जिथे अर्धविराम दिला होता आपल्या गप्पांना, त्या अर्धविरामापाशी होतो आणि एका अतिशय संवेदनशील मुद्द्याला मधुरानं हात घातला होता. ती असं म्हणाली होती की भोवताली आज आपण बघतो की अस्वस्थ तरुण पिढी आहे आणि मग त्या अस्वस्थतेतून काहीतरी विचित्र आणि चुकीच्या घटना घडताना आपण बघतो. का थांबवू शकत नाहीत मित्रांनो आपण या घटना? का आपण तो मायेचा ओलावा त्या तरुण पिढीला देऊ शकलेलो नाही? काही प्रश्न निर्माण होण्याआधीच आपण का संपवू शकत नाही? ते प्रश्न निर्माण का होतात? अगदी बेमालूमपणे आपल्या आजूबाजूला रोजची अशी एखादी घटना घडते, आपल्या कानावर येते, तेवढ्यापुरतं तेवढं आपण हळहळतो, पण नंतर आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त होतो, विसरून जातो. पण हे इतकं सोपं नाहीये. या नैराश्यावरती, ह्या बाकी सगळ्या समस्यांवरती विवेकानंदांनी युवा पिढीला ठोस उपाय सांगितलेत. काय उपाय सांगितलेत? विवेकानंदांच्या या साहित्यामध्ये ते सापडतीलच, पण प्रत्येकाला ते वाचणं शक्य होईलच असं नाही, ते वाचलं पाहिजेच. म्हणून आज त्या साहित्यातले काही मोती घेऊन आपण चर्चा करणार आहोत. शुभंकर, करूया सुरुवात? नक्कीच पार्थ, तू म्हणालास की या साहित्यातले मोती घेऊन आपण सुरुवात करणार आहोत. त्यातलाच एक मोती मला फार भावलाय. क्या बात. ते असं विवेकानंदांचं इंग्रजीमधलं वाक्य आहे, इफ यू वॉन्ट टू डू ग्रेट और गुड वर्क डू नॉट ट्रबल टू थिंक व्हॉट द रिझल्ट विल बी. ओके, बर. या वाक्यावरून आणि या वाक्याच्या अर्थावरून आपल्याला काय आठवतं? अर्थातच श्रीमद भगवद्गीता, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, अशा सांगणाऱ्या श्रीकृष्णाचं पावित्र्य विवेकानंदांच्या या वाक्यामध्ये आहे की तुम्हाला जे कर्म करायचे, तुम्हाला जे काम करायचे ते तुम्ही एक जबाबदारी म्हणून करा. त्याच्यातून तुम्हाला काय मिळेल आणि केव्हा मिळेल याची अपेक्षा बाळगू नका. अगदी अगदी अगदी. आता बघ ना, आणखीन काही पुस्तकं आपण धुंडाळूयात. त्याच्यामध्ये काय म्हणतात बघ विवेकानंद? ब्रेव हार्ट, होल्ड ऑन येट अ व्हाईल. जरासं थांबा. अरे घाई काय, लगेचच कामाला सुरुवात केली आणि लगेचच त्याचं फळ मिळेल की काय अशी अपेक्षा काही लोकांना असते. पण विवेकानंद म्हणतात ब्रेव हार्ट, होल्ड ऑन येट अ व्हाईल. इफ द सन बाय द क्लाउड्स इज हिडन अ बिट, इफ द सन बाय द क्लाउड्स इज हिडन अ बिट, इफ द वल्किन्स शोज बट ग्लूम, still hold on yet a while. Brave heart, the victory is sure to come. घाबरू नका, अजिबात घाबरू नका. विजय तुमचाच होणार आहे. तो म्हणजे त्या ढगांच्या आच्छादनाने सूर्य काही काळापुरता मागे गेलेला असेल, तुम्ही काही काळ पिछाडीवर आलेले असाल, पण मित्रांनो धैर्य धरा, धीरज रखिए, समय का फल मीठा होता है, सब्र रखो तुम जरूर जीतोगे. असं किती प्रेमाने सांगतात बघ ना विवेकानंद.
खरंय. याच मुद्द्याला जोडून मला त्यांचं आणखीन एक छोटंसं पण फार परिणामकारक वाक्य आठवतं. ते म्हणतात, नो इम्पेशंट वन कॅन एव्हर सक्सीड. जो माणूस ज्याला थांबण्याचा संयम नाही, ज्याच्यामध्ये चंचलता आहे, अस्थिरता आहे, असा माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही, असं ते आपल्याला 100%. या एका वाक्यावरून मला अजून एक वाक्य आठवतंय विवेकानंदांचंच. प्युरिटी, पेशन्स अँड पर्सिव्हरन्स आर द इसेन्शियल टू सक्सेस. क्या बात आहे. पावित्र्य, संयम आणि चिकाटी हे यशापर्यंत पोहोचण्याचे, ध्येयापर्यंत पोहोचण्याची गुरु किल्ली आहे. क्या बात आहे, क्या बात. मग एखाद्या सुविचारासारखं हे वाक्य नाही का? 100%. म्हणजे आजकाल शॉर्ट मध्ये सांगा असं अनेक जण म्हणतात. तर एखादा सुविचारच जणू काही स्वामीजींनी तरुण पिढीला सांगितलेला आहे. म्हणजे जनरली आता एक आणखीन मी वाक्य मला आता वाचता वाचता सहज आठवलं, सहज दिसलं. काय म्हणतात विवेकानंद? एव्हरी सक्सेसफुल मॅन मस्ट हॅव बिहाइंड हिम. म्हणजे not about he is not talking about a woman, he is talking about something different. मित्रांनो, ते म्हणतात की एव्हरी सक्सेसफुल मॅन मस्ट हॅव बिहाइंड हिम. नाही तर आपल्याकडे सांगितलंय की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. खरंही असेल, ते अगदी खरे असेल, पण विवेकानंद वेगळं म्हणतात. ते काय म्हणतात? मस्ट हॅव बिहाइंड हिम ट्रिमेंडस इंटिग्रिटी, ट्रिमेंडस सिन्सिअरिटी, अँड दॅट इज द कॉज ऑफ हिज सिग्नल सक्सेस इन हिज लाईफ. ती ट्रिमेंडस सिन्सिअरिटी आणि ती जी इंटिग्रिटी आहे ना, ते जे डिव्होशन आहे त्या कामाबद्दलचं, ते त्याला यशस्वी बनवतं. आणि काय म्हणतात पुढे? गो ऑन ब्रेवली. पुढे जा. डू नॉट एक्सपेक्ट सक्सेस इन अ डे ऑर अ इयर. एका दिवसात तुम्हाला यश मिळेल, एका वर्षात मिळेल, कदाचित मिळणारही नाही. थांबू नका. डू नॉट एक्सपेक्ट सक्सेस इन अ डे ऑर अ इयर. ऑलवेज होल्ड ऑन टू द हायएस्ट. सतत उच्च ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. बी स्टेडी. किती छान सांगितलंय. हे वाचून कुणाच्या मनामध्ये विचार येणारच नाही. तो जो आत्महत्येचा विचार असतो म्हणा, किंवा तो जो चुकीचा विचार करण्याचा क्षण असतो, तो तेवढ्यापुरता असतो. अशा क्षणी जर विवेकानंद या तरुण मित्रांच्या मदतीला धावून आले तर किती छान गोष्टी घडतील आपल्याकडे. आपण अनेक होऊ नयेत अशा गोष्टी निश्चयानं टाळू शकू. इतकं सामर्थ्य या विवेकानंदांच्या वाङ्मयात आहे. आता आपण हे जे सगळी त्यांची वाक्य प्रेरणादायी युवकांना सांगितली, तर ती सगळी त्यांच्या अनुभवातून, चिंतनातून आलेली होती स्वामीजींच्या. पण मला तरी एक प्रश्न पडलाय की आता रवींद्रनाथ टागोर असतील किंवा योगी अरविंद असतील, तर ही सगळी आध्यात्मिक विषयाचा गाढा अभ्यास असणारी माणसं, तर त्यांच्यावर स्वामीजींचा विचारांचा प्रभाव पडणं अगदी स्वाभाविक आहे. पण सशस्त्र क्रांतिकारक असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा स्वामीजींना गुरुस्थानी मानतात. तर हे कसं काय? आणि इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे म्हटल्यावर ते समजून कसं घ्यायचं? गोंधळ नाही का होणार? आणि गोंधळ होतोच. आणि त्या गोंधळातनं बऱ्याचदा काय होतं की खरा माणूस समजायच्या ऐवजी त्याच्याबद्दल भलतेच भ्रम सुद्धा निर्माण होतात बरं का. म्हणजे तसंही व्हायला नको. म्हणजे आता माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो की असंच विवेकानंदांबद्दल एकदा मी आमच्या मित्रमंडळींमध्ये थोडंसं सांगत होतो की बाबा मी हे वाचलंय, ते वाचलंय. तरी एक अचानक एक मित्र आला आणि माझ्या पाठीवर थाप मारली त्यांनी. छान, काय यार तू काय ते विवेकानंदांबद्दल सांगतो? ग्रेट माणूस, एकदम ग्रेट माणूस, आपल्याला जाम आवडतो तो माणूस. आता मी म्हटलं की अरे ह्याला विवेकानंद आवडतायत, म्हणजे नेमकं ह्याला काय माहिती आहे त्यांच्याबद्दल? मी म्हणलं हो, म्हणजे अर्थात ते ग्रेट होतेच, त्यांचं थोरपण जगाने मान्य केलेलं आहे. पण तुला आत्ता कळलं का की त्यांना तबला सुद्धा वाजवता यायचा? छे, अरे तबल्याचं काय तू सांगतो? ते त्यांचा तो फोटो बघ ना यार, कसे दिसत होते ते विवेकानंद. एकदम प्रॉपर असे शाल बिल अंगावर, भगवे कपडे, भगवा फेटा. आय एम सो इम्प्रेस्ड. इतका इम्प्रेस झालोय मी त्यांचा पोशाख बघून. मी क्षणभर चपापलो, थांबलो, म्हटलं की अरे नाही, म्हणजे विवेकानंदांचं प्रेझेंटेशन स्किल उत्तम होतंच, याबद्दल वादच नाही. पण त्या प्रेझेंटेशन स्किल्सपेक्षा किंवा त्यांच्या पोशाखापेक्षा त्या माझ्या तरुण मित्रांनी जर विवेकानंदांच्या आतमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये डोकावून बघितलं असतं ना, तर मला असं वाटतं त्याला आणखीन त्यात सौंदर्य जाणवलं असतं. त्याला आणखीन खूप वेगळ्या गोष्टी तिथे जाणवल्या असत्या. आणि मधुरा, तू आत्ता म्हणालीस ना बोलता बोलता की कसं समजून घ्यायचं एखाद्या माणसाला, की अरविंदांना आणि रवींद्रनाथांना विवेकानंद जवळचे वाटतात, ते ठीक आहे. पण मग आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोस, ते तर सैन्य घेऊन लढायला निघाले होते, त्यांना कसं जवळचे वाटतं? तर त्याचं उत्तर हेच आहे की ती आतली ओळख पटली ना की मग खऱ्या अर्थाने तो प्रवास सुरू होतो. एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजे आता पार जे म्हणाला ते 100% खरं आहे की विवेकानंद हे व्यक्तिमत्व असं नाहीच की जे मुळात एका वाचनामध्ये किंवा एका बैठकीमध्ये कळू शकेल. त्यांना कळण्यासाठी आतली ओळख पटावी लागते. ते किती बहुआयामी होते आणि त्यांचे किती क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव होता हे जाणून घेण्याची गरज आहे. आता तू नेताजींचा विषय काढलास म्हणून मी सांगतो
नेताजी सुभाषचंद्र बोसांचं विवेकानंदांच्या बाबत असंच एक सुरेख वाक्य आहे. शुभंकर असेल ते बघ ना, तुला जमलं तर हो हो वाचून ते आहे, दाखव मी जरा. वाचून दाखवतो ते काढून ठेवलेले मुळे क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप ऐका. छान म्हटलेत बरं का ते, ऐकूयात आपण. ऐका. नेताजी म्हणाले, स्वामी विवेकानंदांबद्दल लिहिण्याची वेळ आली की मला आनंदाचे भरते येते. क्या बात आहे. त्यांनी आपले सारे जीवन आपल्या देशासाठी आणि साऱ्या मानवतेसाठी, बघा देशासाठी मर्यादित ठेवत नाहीयेत नेताजी, साऱ्या मानवतेसाठी, मानवाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी झोकून दिले होते. क्या बात. ते आज जर आपल्यात असते तर मी त्यांच्या पायाशी बसलो असतो. वाह वाह वाह. श्रीरामकृष्णांचे आणि स्वामी विवेकानंदांचे माझ्यावर किती उपकार आहेत हे मी शब्दांनी सांगू शकत नाही. त्यांच्या पुण्य प्रभावामुळेच माझ्या जीवनाचे कमळ उमलले. म्हणजे बघा, इतका प्रचंड मोठा माणूस, इतकं महापुरुष विवेकानंदांबाबत आणि रामकृष्णांबाबत लिहितो की त्यांच्या पुण्य प्रभावामुळे माझ्या जीवनाचे कमळ उमलले आहे. म्हणजे त्यांच्या विचारांचा किती प्रचंड पगडा होता नेताजींवर हे आपल्याला यातून दिसून येतं. पण नेताजींवर तो आहे, पण त्या काळातल्या तरुण मनामनावर सुद्धा तो दिसतो बरं का. म्हणजे हे तारुण्यामध्ये उमटलेले सगळे संस्कार आहेत. म्हणजे त्या काळातल्या तरुण नेताजींवरती, त्या काळातल्या तरुण सुभाषवरती जर या विवेकानंदांचा असा प्रभाव पडू शकतो, तर आज 100 वर्षांनंतर सुद्धा त्या विवेकानंदांचे, त्या नरेंद्रनाथांचे विचार असेच आहेत की आजच्या तरुणाईवर सुद्धा त्यांचा तेवढाच प्रभाव पडू शकतो आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळू शकते, दिशा मिळू शकते. शुभंकर, आतापर्यंत आपण स्वामीजींचं अध्यात्म, विज्ञानवाद, संस्कृती किंवा स्वदेशी विषयीचे विचार जाणून घेतले. पण मला असं कळलंय की भारताला कशा पद्धतीचं शिक्षण आवश्यक आहे यावरही त्यांनी फार मोलाचे विचार मांडलेत. तर त्याविषयी काय सांगशील? अगदी स्वामीजींचे शिक्षणाबाबतचे आणि मुळात शिक्षण व्यवस्थेबाबतचे विचार अत्यंत सुस्पष्ट आणि परखड होते. मुळात कसं आहे मधुरा, स्वामीजींसाठी शिक्षण हे तरुणांना एका उदात्त कार्यासाठी तयार करण्याचा एक मार्ग होता. स्वामीजींनी तेव्हा जे विचार मांडून ठेवले आहेत शिक्षणाबाबत, ते त्या काळच्या शिक्षण व्यवस्थेसोबतच आजच्या शिक्षण व्यवस्थेलाही तितकेच लागू पडतात. स्वामीजी शिक्षण व्यवस्थेबाबत आणि सगळ्या शिक्षण व्यवस्थांना एक खडा सवाल करतात की तुमचे शिक्षण हे दैन्य निवारण करू शकते का? इतकं साधा एका शब्दामध्ये आणि एका प्रश्नामध्ये स्वामीजींचे पूर्ण शिक्षण व्यवस्थेबाबतचे विचार आपल्याला कळून येतात. आणि गंमत बघा की ते आता हा जे म्हणाला की तुमचं दैन्य निवारण करू शकते का, याच्याबद्दलचं त्यांचं फारच म्हणजे पराकोटीचं उच्च विचार आहेत की म्हणजे आजच्या काळामध्ये ते कसे लागू होतात बघा. की विवेकानंदांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला जर शाळा काढायच्या आहेत ना, तर नुसतं शाळा काढून तुम्ही थांबू नका. त्या शाळांमधून शेतकी शिक्षण द्या, व्यापारी शिक्षण द्या, उद्योगाचं शिक्षण द्या. म्हणजे हा माणूस नुसते विचार देत नाहीत, नुसते थॉट्स देत नाहीयेत, तर ते ऍक्टिव्हली कसे तुम्ही वर्कआउट करायचे ना, त्याबद्दल सांगतोय. एक्झॅक्टली. आणि यासोबतच विवेकानंदांनी शिक्षणाचा जो काही एक हेतू सांगितलाय, कारण प्रत्येक गोष्टीला हेतू असणं गरजेचं असतं, कुठेतरी एक ध्येय असणं गरजेचं असतं. विवेकानंदांसाठी तरुणांना दिलेल्या शिक्षणाचं ध्येय एकच होतं, शील तयार करणं, मानसिक शक्ती वाढवणं आणि बुद्धी चौफेर विशाल करणं. आणि त्याच्याबरोबर ते शिक्षण आर्थिक उन्नतीसाठी, म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी महत्वाचं असलं पाहिजे. बरोबर. त्याचा पुन्हा तुमच्या देशाला उपयोग झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टी. म्हणजे एक उदाहरण सांगतो की जेव्हा ते परिव्राजकाच्या भूमिकेमध्ये होते, जेव्हा ते भारत भ्रमण करत होते, तेव्हा जे संस्थानिक विवेकानंदांना भेटायचे ते संस्थानिक म्हणायचे की काय करावं स्वामीजी, आम्ही आमच्या संस्थानामध्ये किंवा आमच्या राज्यामध्ये आम्ही काय सुधारणा घडवून आणायच्या. तेव्हा ते सांगायचे की अशा पद्धतीच्या शाळा सुरू करा, त्या शाळेत विज्ञानाचं शिक्षण द्या, विज्ञानाच्या प्रयोगशाळा उभ्या करा. मग त्या शाळांतून जे प्रयोग होतील किंवा मुलांना जे शिक्षण दिलं जाईल, समजा शेतकीचं शिक्षण दिलं गेलं, उद्योगाचं शिक्षण दिलं गेलं, शिक्षणापुरतं मर्यादित नाही, त्या शिक्षणातून तिथे प्रोडक्शन हाऊस तयार झालं पाहिजे. आणि मग ते जे प्रोडक्ट तिथे तयार होईल, ते प्रोडक्ट तुम्ही आउट ऑफ इंडिया पाठवता आलं पाहिजे, ते प्रोडक्ट भारताबाहेर पाठवता आलं पाहिजे. आणि त्याच्यातनं या सगळ्या तरुणांना उत्पन्नाची साधनं निर्माण झाली पाहिजेत. म्हणजे एक भगवी वस्त्र धारण करणारा परिव्राजक बिझनेस आणि टेक्नॉलॉजी या विषयावर इतकं प्रचंड भिस्त ठेवतो, हेच किती मोठं. एक्झॅक्टली. आणि खूप महत्वाचं. आणि मग जमशेदजी टाटांना त्यांनी दिलेला सल्लाच किती महत्वाचा आहे. टाटांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मी जपानहून ते येत होते आणि काड्यापेट्या इम्पोर्ट करायच्या भारतामध्ये, अशा एक बिझनेस ते बघत होते. तर त्या टाटांना विवेकानंदांनी जहाजावर त्यांची भेट झाली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वदेशी उद्योग का सुरू करत नाही. मग त्यातनं त्यांना ती प्रेरणा मिळाली आणि स्वदेशी उद्योग सुरू करणं किती महत्वाचं आहे हे त्यांना पटलं. त्यांनी जे पत्र लिहिले त्याच्यात स्पष्ट म्हटलंय की स्वामीजींनी मला स्वदेशी उद्योग सुरू करण्याची प्रेरणा दिली आणि त्यावरून मग पुढे मी हे सगळं करू शकलो. म्हणजे आज त्या एखाद्या संताचे, एखाद्या महात्म्याचे शब्द
किती परिणामकारक ठरू शकतात. बघा, आज टाटा नावाचा ब्रँड आम्ही सगळे जगतोय, आम्ही सगळे वापरतोय. तुम्हाला माहिती आहे त्याची किती थोरवी आहे, आणि त्याची प्रेरणा मिळालेली ती या विवेकानंद नावाच्या एका संन्यासी माणसापासून. बरोबर आहे. आणि मुळात अजून ह्याच्यापासून मला एक मुद्दा आठवतो जो महत्वाचा आहे. एखादा मनुष्य किंवा एखादा तरुण फक्त परदेशात गेला नाही आणि स्वदेशात थांबला म्हणजे त्याला देशभक्तीचं सर्टिफिकेट मिळत असतं का? मुळीच नाही. कसं आहे, मुळात तरुणांमध्ये स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजहिताचा, देशोन्नतीचा आणि त्याही पलीकडे जाऊन मानवी उत्थानाचा विचार रुजवणं गरजेचं आहे, जो आज कुठेही दिसत नाही, आढळून येत नाही. तो बाणवला गेला पाहिजे. आणि तो बाणवण्यासाठीच स्वामीजींनी युवकांना सेवेचा ध्वज उचलण्याचा आदेश दिलेला आहे, उपदेश केलेला आहे. स्वामीजी म्हणतात की त्या ईश्वराच्या कृपेने जर त्याच्याच एखाद्या संतानाची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. बघा, म्हणजे या एका वाक्यातून स्वामीजींनी किती प्रचंड मोठा सेवाभावाचा उपदेश तरुणांना दिलेला आहे. अरे, मी तुला सांगतो पार्थ, स्वामीजी जेव्हा शिकागोला गेले होते, सर्व धर्म परिषदेमध्ये जेव्हा ते गेले होते तेव्हा प्रचंड प्रसिद्ध झाले होते. ते अगदी कोट्याधीश माणसाच्या घरी राहत होते. त्यांची इतकी बडदास्त असतानाही हा योद्धा संन्यासी तिथे जमिनीवर पडून लहान मुलासारखा रडतोय, म्हणतोय की माते, माझा देश दारिद्र्याच्या दलदलीत फसलेला असताना इथे प्रसिद्धीची हाव कोणाला आहे? तुला सांगतो, या वाक्यामागची जी काळीच चिरणारी तळमळ आहे ना, ती आज प्रत्येक युवकाच्या काळजामध्ये जखम करून गेली पाहिजे. तरच स्वामीजींचं कार्य सार्थकी लागेल. आणि म्हणूनच विवेकानंद सांगितले पाहिजेत, म्हणूनच आजच्या तरुणांना स्वामीजींचा विचार सांगितला पाहिजे. आहे रे आहे, माती सकस आहे, आपण फक्त त्या मातीमध्ये बी पेरण्याची वाट पाहिजे. ते बी एकदा त्यांच्या मनामध्ये पेरलं ना, मुळात ही जी सगळी थोर मोठी माणसं होऊन गेली ना, ते काय सोडा हे फार कमी वेळा सांगतात, काय घ्या हे खूप वेळा सांगतात. स्वामीजींनी कुठले गुण तुमच्या अंगी असू द्यावेत हे आम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते गुण जर अंगी बांधले ना, तर ही युवा पिढी नक्कीच खूप मोठ्या डौलानं नवीन देश घडवू शकेल. कारण देश घडवण्याची जबाबदारी आमची आहे. मंडळी, म्हणूनच आजच्या या चर्चेच्या शेवटाकडे जाताना स्वामी विवेकानंदांच्याच शब्दात सांगायचं झालं तर देश घडवण्याची जबाबदारी युवकांची आहे. ते नेहमी म्हणायचे की मला 100 तरुण मुलं हवी आहेत. तरुण मुलांवरती त्यांचा प्रगाढ विश्वास होता. याचं कारण तारुण्यात मनात पेरलेलं बीज प्रचंड सकस ठरतं, ते खूप छान वाढतं. मित्रांनो, बघा ना, इतिहास साक्षी आहे. 16व्या-17व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते बी पेरलं गेलं. त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा ही स्वप्न तारुण्यात बघितली होती. मला देव बघता येईल का, हे जे डेस्परेट झाले होते विवेकानंद, ते सुद्धा त्या तरुण वयातच. लोकमान्य टिळकांनी काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय, तरुण वयात स्वतःला एका ध्येयासाठी झपाटून घेतलं होतं. तसं झपाटले पण आजच्या तरुणांमध्ये निर्माण होईल, तो खऱ्या अर्थानं साजरा करण्यासारखा युवा दिवस असेल. आपण सगळेजण त्या युवा दिवसाची वाट बघूयात. तोवर आजच्या युवा पिढीला विवेकानंदांच्याच शब्दात जाता जाता सांगायचं तर, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय अजिबात थांबू नका. नमस्कार.